मलकापुर तालुका के दाताला गांव में जिला जल संरक्षण विभाग द्वारा बनाया गया पुल बह गया। गिरे पुल को शीघ्र बनाया जाए। मलकापुर तहसील से ग्रामीण भाग दाता शिवार के किसानों की समस्या के बारे में उबाठा मलकापुर तालुका प्रमुख दीपक चंभारे किसानों और शिव सैनिकों के साथ बुलडारा शहर कार्यालय गए। दिए गए अल्टीमेटम से पहले जिला जल संरक्षण अधिकारी ने शिराडोड़ में बॉक्स कल्वर्टर की कंक्रीट मरम्मत का काम किया। शिवसेना उबाठा के कोई बजट या टेंडर नहीं वाले बयान के बावजूद उक्त कार्य मानसून के मौसम से ठीक पहले पूरा हो गया। ये बात पंचक्रोशी के ग्रामीणों को अच्छी तरह से पता है। जब दाताल में किसानों को उनके खेतों से जोड़ने वाला पुल बह गया तो उन्होंने बड़ी उम्मीदों के साथ शिवसेना तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटिल से संपर्क किया। वे तुरंत कई शिव सैनिकों के साथ दाताला में पुल पर एकत्रित हुए और पुल का निरीक्षण किया। सभी ने तुरंत ग्रामीणों के साथ उप विभागीय अधिकारी से मुलाकात की और उन्हें विस्तृत जानकारी दी। दाताला तालुका मलकापुर में नलगंगा नदी बेसनी में मृदा एवं जल संरक्षण विभाग द्वारा मई 2023 में हयूम पाइप बॉक्स कल्वर्टर का कार्य किया गया था। निर्मित पुल का कार्य कम ऊंचाई का था और उसमें बिछाई गई सीमेंट की पाइप छोटे आकार की थी। बॉक्स कल्वर्टर की लंबाई नदी बेसिन से कम थी, इसलिए 2024 में नलगंगा नदी में आई बाढ़ के कारण बने पुल के दोनों ओर का पहुंच मार्ग कटाव हो गया और यातायात मार्ग बंद हो गया। किसानों को कटाव वाले स्थानों के किनारे की मिट्टी खोदकर सड़क में भरनी पड़ी और मार्ग को अस्थायी रूप से यातायात के लिए खोल दिया गया। हालांकि विभाग ने उचित पक्की सड़क के संबंध में कोई कार्रवाई नहीं की है, इसलिए वहां के किसान अपने कृषि उपकरण खेतों तक नहीं ले जा पा रहे हैं। इसीलिए उस क्षेत्र के किसान कटाई के बाद कृषि उपज घर नहीं ले जा पा रहे हैं। कटी हुई कृषि उपज बारिश के कारण मौके पर ही खराब हो गई, जिससे किसानों को भारी नुकसान हुआ है। हालांकि मृदा एवं जल संरक्षण विभाग की लापरवाही के कारण उस क्षेत्र के किसानों को लाखों रुपए का नुकसान हुआ और उनकी मेहनत बेकार गई। वहां के किसानों के पास कृषि के अलावा आय का कोई अन्य स्रोत नहीं है, इसीलिए उनके पास आत्महत्या करने के अलावा कोई विकल्प नहीं बचा है। हालांकि इस वर्ष किसानों को और अधिक नुकसान से बचाने के लिए बंद सड़क को तुरंत अच्छी स्थिति में खोला जाना चाहिए, हुए नुकसान का मुआवजा दिया जाना चाहिए और संबंधित ठेकेदारों और अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। अन्यथा ग्रामीण व शिव सैनिक कड़ा विरोध प्रदर्शन करेंगे और परिणाम के लिए हम जिम्मेदार होंगे। ये बयान मलकापुर के उप विभागीय अधिकारी का है, जो उस समय दीपक चांभेर पाटिल शिवसेना मलकापुर तालुका प्रमुख और असंख्य शिव सैनिक उपस्थित थे। दादा काय नाव तुमचं? माझं नाव शैलेंद्र सिंग भगवान सिंग राजपूत। बरं, काय घटना इथं घडलेली आहे? अशी घटना घडलेली आहे, 2 वर्षाच्या अगोदर हा पूल बांधण्यात आलेला आहे। या पुलाची कंडिशन आज रोजी अशी झालेली आहे, मागच्या वर्षी पासूनच हा पूल असा झालेला आहे। कसा झालेला आहे? नेमकं काय झालेलं आहे? नेमकं असं झालेलं आहे की याची जे पाईप आहे, एक पाईप मधातून फुटलेला आहे, अजून आजूबाजूने जे आहे त्याची आजूबाजूने अजून व ते रस्ता खरडला गेलेला आहे आणि त्याच्यातून धारा पडलेल्या आहे। किती शेतकरी ह्या गावामध्ये तुमचे आहे की जे ह्या पुलावरून येणं जाणं करतात? जवळपास 200-250 लोक शेतकरी जातात। बरं, या पुलाच्या पलीकडे कोणतं गाव आहे? याच्या पलीकडे शिराडोन गाव आहे। बरं, हा पूल कोणी आणि केव्हा बांधला होता? हा पूल जाधव कोण आहे कोणी बांधला होता पूल? एकरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये बांधला गेलेला आहे पूल आणि ते जाधव म्हणून होते मोताळेचे। तर यावेळी आता तुम्हाला कोण मदत करण्यासाठी कोण पुढे येत आहे? आपले शिवसेना तालुका आपले चांभारे साहेब। बरं, त्यांच्याशी संपर्क केलाय का? हो। तर ते तुम्हाला न्याय देण्यासाठी यायचे का येणार आहे ना? हो, आलेले आहे का? बरं, ठीक। जय महाराष्ट्र। आज आपण इथे दाताळा इथे आलेलो आहे। आम्हाला गावातनं काही शेतकऱ्यांचे त्यांनी संपर्क केला। काही दिवसाआधी आम्ही शिराडोन याचा पूल मृद व जलसंधारण विभागाकडून दुरुस्त करून घेतला होता, त्यामुळे यांनी आमच्याशी संपर्क केला। आज या पुलाचं अशी परिस्थिती आहे, मृद व जलसंधारण विभाग हा बुलढाण्याला इथे त्यांचं मेन कार्यालय आहे। जिल्हा संधारण अधिकारी अमोल जाधव बहुतेक त्यांचं नाव आहे, हे आता सध्या त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज दिलेला आहे त्याचा। आणि हा जर आपण पूल बघितला तर या पुलाची समजा जी लांबी आहे त्या ज्या एस्टिमेट जेव्हा बनवलं गेलं ते 2023 मध्ये काम पूर्ण झालं,
2023 मध्ये त्याच्या आधी जेव्हा ज्या अभियंत्यांनी हे इस्टिमेट बनवलं, ते इस्टिमेटच बनवताना ते काही जागेवर आले नाही. त्यांनी ते घरी बसून किंवा त्यांच्या कार्यालयात बसूनच त्यांनी ते इस्टिमेट बनवलं. इस्टिमेटमध्ये त्यांनी जी समजा पुलाची जी लांबी द्यायला पाहिजे होती ती दोन्ही काठाच्या पुढे जवळपास 10-10 मीटर त्यांनी किंवा 5-5 मीटर तरी कमीत कमी त्यांनी द्यायला पाहिजे होती. कारण की ही नळगंगा नदी आहे. ही नदीचा प्रवाह खूप मोठा आहे. याची जी उंची पण आहे, या पुलाची उंची पण त्यांनी इस्टिमेटमध्ये कमी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आणि रुंदी पण काही जास्त घेतलेली नाही आहे. त्यामुळे याच्यावरून जाण्या येण्यासाठी पण काही असं मुबलक रस्ता काही या शेतकऱ्यांना प्राप्त झालेला नाही आहे. आपण जर बघितलं तर हे मोठं दाताळा एक मलकापूरमधलं मोठं पेठ आहे आणि खूप मोठं गाव आहे. या गावातून पलीकडे जाण्यासाठी कमीत कमी 450-500 एकरच्या जास्त शेती आहे आणि हा एकमेव रस्ता या शेतकऱ्यांना आहे. आणि या शेतकऱ्यांची जर तुम्ही आज परिस्थिती बघितली तर आज अशी एकदम दयनीय परिस्थिती झालेली आहे. आता शेतकऱ्यांचा माल शेतीमध्ये काही पडला असेल किंवा शेतीची कामगिरी काही करायची आहे तर या जवळपास 250-300 जे शेतकरी असतील गावातले, यांना जायला कुठलाही रस्ता किंवा रस्ता बिलकुल यांची नाळच तुटून गेली आहे शेतीशी. आणि हे सगळे जे आहे कृषीप्रधान म्हणजे शेतीच्या भरोशावरचे सगळे शेतकरी आहे. आज जर आपण कुठे विचार केला तर यांचं असं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या पुलाचं काय करता येईल हे शासन दरबारात आम्ही आमच्या प्रयत्नांनी पूर्ण 100% हे प्रयत्नशील राहू आणि हे आम्ही काम करून देऊ अशी आम्ही शिवसेनेतर्फे या ठिकाणी आम्ही आश्वासन सगळ्या शेतकऱ्यांना देत आहे. जी मीडिया टुडे के लिए मलकापुर से अनिल कुमार गोठी की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।